शाळामध्ये. मित्रांनो, राज्यसेवेची मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, कंबाईनची परीक्षा, ग्रुप सीची परीक्षा, ग्रुप बीची परीक्षा आणि सर्व टेक्निकलच्या परीक्षा, हे सगळं आपण या टाइम टेबलमध्ये बघणार आहोत. 2026चं वेळापत्रक आहेत मित्रांनो, ते डिटेलमध्ये बघून घेणार आहोत. तर बघा, डायरेक्ट आपल्या या कॅलेंडरकडे येऊ. हे बघा, हे सगळं कॅलेंडर त्यांनी दिलेलं आहे, पण तंतोतंत पाळल्याच जातील याची काही गॅरंटी ते पण देणार नाही. परंतु तुम्हाला एक अंदाज येऊन जातील पेपरचा, कधी राहतील, कधी जाहिरात येतील. ठीक आहे, ते पण पाळण्याची शक्यता जास्तीत जास्त ठेवत असते. परंतु त्यावेळेच्या घडामोडी डिपेंड करतात. चला आता तर बघू. 2025 ची मुख्य परीक्षा ही पहिली वर्णनात्मक परीक्षा आहे, ज्यामध्ये 29 मार्चला ही परीक्षा पार पाडेल. 29 मार्चपासून सुरू होतील भाषेचे 2 विषय. त्यानंतर 5 एप्रिलला निबंधाचा पेपर, 18 एप्रिलला इतर 2 GS1, GS2 आणि 19 एप्रिलला GS3, GS4 अशा पद्धतीने. नंतर 26 एप्रिलला वैकल्पिक विषय जे आहेत आपले ऑप्शनल ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मुख्य परीक्षा पार पाडेल ती एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल मंथमध्ये. ठीक आहे. आणि जुलैमध्ये याचा अंदाजित रिझल्ट आहे. आता ही पहिली परीक्षा आहे जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे. नंतर बघा, मुख्य परीक्षा 1 ची 2025 ची आहेत. तर ती 5 मेला आयोजित करायची आहेत. ऑगस्टमध्ये रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. तर नंतर बघा, 1 ची मुख्य परीक्षा कधी चालणार आहे, कुठपर्यंत चालणार आहेत? 5 मेला, 6 मेला, 7 मेला, परत 8, 9, 9 पर्यंत, 8 आणि 9 पर्यंत चालेल ऑगस्टमध्ये रिझल्ट. नंतर बघा, आपली सिव्हिल इंजिनिअरची मुख्य परीक्षा, नंतर आपली कृषीची बघू. सिव्हिल इंजिनिअरची मुख्य परीक्षा 16 मेला, कृषीची मुख्य परीक्षा 16 मेला. ठीक आहे ना, ऑगस्टमध्ये परत यांचे रिझल्ट. नंतर बघू आपली आता गट ब मुख्य परीक्षा, जी आपली कंबाईनची आहे. आपण जी कंबाईनची ग्रुप बी म्हणत असतो, ग्रुप बी, त्याची मुख्य परीक्षा 2025 ची जी आहे, आता जे 4 जानेवारीला पेपर आलेला आहे, त्याची मुख्य परीक्षा बघा कधी होणार आहेत? 17 मेला अंदाजित दिनांक आहेत आणि सप्टेंबरमध्ये रिझल्ट. ठीक आहे. तर आता यामध्ये कोणत्या संवर्ग आहेत? पदांचे नाव: सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक म्हणजे STI, पोलीस निरीक्षक म्हणजे PSI, आणि दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक SR म्हणतो ते, सब रजिस्ट्रार ते, आणि सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिस, सब सॉरी, मला सध्या काही लक्षात येत नाही, परंतु ते सहाय्यक म्हणजे असिस्टंट ऑफिसर, असिस्टंट काहीतरी, कक्ष काहीतरी एक नाव आहे ते. तर ठीक आहे. गट क ची जी पूर्वपरीक्षा आहे ती बघा, आपली गट क जी आहे, तर ती सर्वात लाडकी आहे. त्याची पूर्वपरीक्षा जाहिरात कधी येणार आहेत? जाहिरात येणार आहे 6 ऑक्टोबरला. परीक्षा दिनांक आहे 4 जानेवारी आणि निकालाचा अंदाजित महिना आहे मार्च 2026. आता याची जी मुख्य परीक्षा आहे ते पण बघून घेऊ. गट क ची मुख्य परीक्षा, तर यामध्ये कधी राहतील? 7 जूनला राहतील आणि रिझल्ट सप्टेंबरमध्ये. म्हणजे किती महिने बाकी आहेत? 4 जानेवारीला परीक्षा दिनांक झाल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून नाही येणार. 5 महिने बाकी राहतील. यामध्ये फरक किती महिन्याचा आहे? 5 महिने तयारीला मिळतील. ठीक आहे, गट क वाल्यांना. नंतर बघा, आता हे कंबाईन ग्रुप बी 2026चं जे आहे पुढे राहणार आहे. आता नंतर दिवाणीचे जे न्यायालयाचे जे पेपर आहेत, तर ते तारखा स्वतंत्रपणे जाहीर करणार आहेत. आता आपली नागरी सेवा लाडकी जी आहेत, महाराष्ट्र नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिस आपली महाराष्ट्राची 2026 ची, तर त्याची जाहिरात येणार डिसेंबर 2025. 31 मेला पेपर राहतील पूर्वपरीक्षेचा, संयुक्त पूर्वपरीक्षा, आणि ऑगस्टला रिझल्ट राहतील, असं त्यांचं अंदाज आहे. ठीक आहे. नंतर बघा, मुख्य परीक्षा आता पूर्व तर झाली. मुख्य परीक्षा राहतील 3 ऑक्टोबरला. एक भाषेचे पेपर 1 आणि 2, 2 सत्रामध्ये. 4 ऑक्टोबरला निबंध, 17 ऑक्टोबरला आणि 18 ऑक्टोबरला GS1, 2, 3, 4 सकाळ दुपार, परत सकाळ दुपार, या 2 सत्रामध्ये
2 दिवस आयोजित करण्यात येईल. आणि 24 ऑक्टोबरला वैकल्पिक विषय आपले जे ऑप्शनल आहेत ते आणि फेब्रुवारीमध्ये याचा रिझल्ट राहते. ठीक आहे. ही झालं मुख्य परीक्षा. आता याच्यामध्ये कालावधी किती राहतील आपल्या तयारीला? 31 मे म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर सोडून द्यायचा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 4 महिने. सॉरी 4 महिने आपल्याला तयारीला मिळतील पूर्वपरीक्षेनंतर. जर रिझल्टची वाट पाहत राहिली तर ऑगस्ट नंतर सप्टेंबरच येतील. म्हणजे 1-1.5 महिना राहतील. रिझल्टची जर वाट पाहत राहिली नंतर तयारी करतो म्हटलं तर. ठीक आहे. आता येऊ आपल्या टेक्निकलच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेकडं. टेक्निकलची मुख्य परीक्षा 2026 ची कधी राहतील? 15 नोव्हेंबरला. ही झाली यांत्रिकीची. आता विद्युत अभियांत्रिकीची 15 नोव्हेंबरला. स्थापत्य जे सिव्हिल आहेत, सिव्हिल इंजिनियर ते पण 15 नोव्हेंबरला आणि कृषीची जी आहे ती पण 15 नोव्हेंबरला. कृषीची मुख्य परीक्षा 15 नोव्हेंबरला. आता अन्न व औषध जे आहेत त्याची राहतील 21 नोव्हेंबरला. निरीक्षक वैधमापनशास्त्र 21 नोव्हेंबर आणि वनसेवा मुख्य परीक्षा 2026 26 डिसेंबरला. ठीक आहे. याचे पेपर राहतील वेगवेगळे वेगवेगळ्या तारखेला. परत 27, 28, 29, 30 डिसेंबरपर्यंत. आता बघा, आता आली आपली 2026 ची लाडकी ग्रुप बी पूर्वपरीक्षा. 14 जूनला परीक्षा राहतील, मार्चमध्ये जाहिरात येतील, निकालाचा महिना ऑक्टोबरमध्ये राहतील. हे सगळे 2026 मध्ये चालणार आहेत. ठीक आहे. तर आता याची मुख्य परीक्षा कंबाईनची, मग मुख्य परीक्षा कंबाईनची कधी राहतील? 5 डिसेंबरला परीक्षा राहतील, एप्रिलला रिझल्ट राहतील. 27 मध्ये जाणार आहे एप्रिलच्या. ठीक आहे. आणि परीक्षा 5 डिसेंबरला. आता गट क ची पूर्वपरीक्षा 2026 ची बघू. तर 2026 ची गट क ची पूर्वपरीक्षा जाहिरात येतील. मार्चमध्ये पूर्वपरीक्षा राहतील. 12 जुलैला वर बघा, वर दिसलंय जाहिरात. जाहिरात मार्चमध्ये पूर्वपरीक्षेचा दिनांक 12 जुलैला आणि निकालाचा अंदाजित महिना नोव्हेंबरमध्ये. आता मुख्य परीक्षा गट क ची आपली लाडकी मुख्य परीक्षा राहतील 13 डिसेंबरला आणि रिझल्ट एप्रिलमध्ये 2027 ला. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा सगळा वेळापत्रक आहे, टाइम टेबल आहेत. अशा पद्धतीने सगळ्या एक्झाम पार पडतील. तुम्हाला कोणत्याही माहितीची जर गरज पडली कशाचीही तर तुम्ही पुणे परीक्षा पाठशाळाला कॉल, मेसेज करू शकता. आपले नंबर वगैरे सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि आपल्याकडे तलाठी असो, पोलीस भरती असो, MPSCच्या सर्व एक्झाम, सरळ सेवेच्या वगैरे सर्व तयारी करून घेतल्या जाते अतिशय कमी फीजमध्ये. ठीक आहे. धन्यवाद.